विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण पुन्हा पाहणार आहोत ग्रामसेवक भरती अतिशय महत्त्वाचे संभाव्य प्रश्न, जे की येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे की रिपीट होऊ शकतात किंवा येऊ शकतात। मित्रांनो, हा आपला भाग क्रमांक 31 आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण GK, GS, विज्ञान, भूगोल, इतिहास अशा सर्व प्रकारचे जवळपास 35 ते 40 क्वेश्चन यामध्ये घेतले आहे आणि हे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत। म्हणून मित्रांनो, हा आपणास व्हिडिओ आपणास शेवटपर्यंत पाहायचा आहे। यातील प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ मिस करू नका। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा। मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या। चला मित्रांनो, पाहूया आपला पहिला प्रश्न क्रमांक 1। भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त नारळाचे उत्पादन होते? याचं राईट उत्तर आहे भारतात सर्वात जास्त केरळ राज्यात नारळाचे उत्पादन होते। मित्रांनो, केरळ राज्य हे रबरासाठी हे प्रसिद्ध आहे, हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचे आहे, नारळ आणि केरळ। चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 2। कांचन व कृष्णा या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? याचं राईट उत्तर आहे आवळा या पिकाच्या जाती आहेत कांचन व कृष्णा। महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, आपणास माहीत असेल, हे आवळ्यामध्ये व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असते। चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 3। कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि कोणत्या देशात करार झाला आहे? याचं राईट उत्तर आहे जर्मनी। कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि जर्मनीमध्ये करार झाला आहे। महत्त्वाचा प्रश्न। चौथा प्रश्न आपल्यासमोर, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? याचं राईट उत्तर आहे आचार्य विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते। मित्रांनो, आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली, जे की 1851 मध्ये त्यांनी भूदान चळवळ सुरू केली। चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 5। संगणकावरील प्रश्न आहे, WWW चा जनक कोण आहे? याचं उत्तर आपण पाहू शकतो स्क्रीनवरती। टिम बर्नर्स-ली हा WWW चा जनक आहे। मित्रांनो, WWW चा फुल फॉर्म आहे वर्ल्ड वाईड वेब, हा WWW चा फुल फॉर्म आहे, म्हणजेच लॉंग फॉर्म आहे। मित्रांनो, आपणास या ग्रामसेवक भरतीमध्ये जवळपास 4 ते 5 प्रश्न कॉम्प्युटरवर विचारत आहे, म्हणून यामध्ये 2-4 प्रश्न एक्स्ट्रा घेतलेले आहेत। पुढील प्रश्न, दालचिनी हा पदार्थ कोणत्या झाडाच्या सालीपासून बनवतात? याचं राईट उत्तर आहे दालचिनी हा पदार्थ सिनेमोन या झाडाच्या सालीपासून बनवतात। चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 7। देशी गाईचे संवर्धन करण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? याचं राईट उत्तर आहे राष्ट्रीय गोकुळ योजना। ही योजना देशी गाईंचे संवर्धन करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे। चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आपल्यासमोर, जिल्हाधिकारी हे पद केव्हा निर्माण झाले? याचं उत्तर आपण पाहू शकता। मित्रांनो, जिल्हाधिकारी पद हे 1772 या साली सुरू करण्यात आले। मित्रांनो, जिल्हाधिकारी पद हे वॉरेन हेस्टिंग यांनी सुरू केले किंवा यांच्या काळात सुरू करण्यात आले। चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 9। भारतीय अन्न महामंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली किंवा कधी करण्यात आली? याचं उत्तर आपण पाहू शकता भारतीय अन्न महामंडळाची स्थापना सन 1965 साली करण्यात आली, 1965। चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 10। संत्र्याची बिनबियाची जात ओळखा। आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत, विक्रम, सातगुडी, नागपूर, 182 आणि यापैकी नाही। 2 सेकंद थांबतो। आपलं उत्तर ध्यानात ठेवा। मित्रांनो, याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, नागपूर 182 ही संत्र्याची बिनबियाची जात आहे। मित्रांनो, आपणास जर विचारलं बिनबियाची आंब्याची जात कोणती आहे, मित्रांनो बिनबियाची आंब्याची जात ही सिंधू आहे, येस फॉर सिंधू। चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 11। कोणत्या नदीवर सहस्त्रकुंड धबधबा आहे? मित्रांनो, सहस्त्रकुंड धबधबा हा पैनगंगा नदीवर आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे भूगोलवरील। चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 12। खालीलपैकी संगणकाचे इनपुट डिव्हाइस कोणते? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत, प्रिंटर, स्पीकर, मॉनिटर, माऊस। मी 5 सेकंद थांबतो। आपलं उत्तर ध्यानात ठेवा। मित्रांनो, याचं राईट उत्तर आहे माऊस। मित्रांनो, माऊस हे संगणकाचे इनपुट डिव्हाइस आहेत।
बाकी तिन्ही ऑप्शन प्रिंटर, स्पीकर आणि मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर आणि मॉनिटर हे संगणकाचे आउटपुट डिव्हाइस आहेच. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली? याचं राईट उत्तर आहे सन 1996 या साली महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली. चला पाहूया पुढील प्रश्न. उर्क हे डॅश डॅश नावाचे विकार स्रावते जे की रक्तदाबाचे नियंत्रण करते. मित्रांनो, उर्क हे रेनिन नावाचे विकार स्रावते आणि रक्तदाबाचे नियंत्रण करते. मित्रांनो, रक्ताबद्दल सांगायचं तर रक्ताचा pH मान 7.4 आहे. हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचे आहे. pH म्हणजे पॉवर ऑफ हायड्रोजन. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. उपराष्ट्रपती हे पद कोणत्या देशाच्या राज्यघटनेकडून घेतले आहे? याचं उत्तर आपण पाहू शकता. अमेरिकाकडून आपण उपराष्ट्रपती पद हे घेतले आहे. मित्रांनो, उपराष्ट्रपती पद याचं भारतीय राज्यघटनेमधील कोणते कलम आहेत याचं उत्तर कमेंटमध्ये सांगा. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. हरित क्रांतीत भारताचे प्रसिद्ध वाण कोणते होते? याचं राईट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, जया हे हरित क्रांतीचे भारताचे प्रसिद्ध वाण होते, जया. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 17. महासंगणकाचा वेळ कशामध्ये मोजतात? याचं राईट उत्तर आहे महासंगणकाचा वेळ हा नॅनो सेकंद यामध्ये मोजतात. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. हिंदू विवाह कायदा केव्हा पारित झाला? याचं राईट उत्तर आहे सन 1955 या साली हिंदू विवाह कायदा पारित करण्यात आला. मित्रांनो, जर विचारलं हुंडाबंदी कायदा हा केव्हा पारित करण्यात आला तर याचं राईट उत्तर राहील 1961 साली हिंदू हुंडाबंदी कायदा लागू झाला. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 19 आपल्यासमोर. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेत 5 एकरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यास वार्षिक किती रुपये अनुदान मिळते? याचं उत्तर आपण पाहू शकता. वार्षिक 6,000 रुपये मिळते शेतकऱ्यांसाठी, जे की 4 महिन्यांसाठी 2,000 रुपयांचा हप्ता मिळतो. असे टोटल 6,000 रुपये मिळतात, जे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेतून. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 20. जागतिक कृषी पर्यटन दिन केव्हा साजरा होतो? याचं राईट उत्तर आहे दरवर्षी 16 मे हा जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा होतो. चला पाहूया पुढील प्रश्न. महालवारी पद्धतीचा जनक कोण किंवा महालवारी पद्धत कोणी सुरू केली? मित्रांनो, महालवारी ही पद्धत होल्ड मॅकेंजी यांनी सुरू केली. मित्रांनो, महालवारी ही पद्धत सन 1822 या साली सुरू झाली. तसेच मित्रांनो, रयतवारी ही पद्धत 1820 साली या सुरू झाली. तसेच कायमधारा किंवा जमीनदारी ही पद्धत 1793 या साली सुरू झाली. हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचं आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, आपणास मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न नक्की करा. चला पाहूया पुढील प्रश्न. फुले प्रगती ही कोणत्या प्रकारच्या भुईमुगाची जात आहे? याचं राईट उत्तर आहे आपण पाहू शकता उपट्या भुईमुगाची फुले प्रगती ही जात आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 23. नैसर्गिक बहार म्हणून कोणता बहार ओळखला जातो? याचं राईट उत्तर आहे आंबे बहार हा नैसर्गिक बहार म्हणून ओळखला जातो. मित्रांनो, आंबे बहार हा साधारणतः जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यात येतो. तसेच मित्रांनो, मृगबहार हा सुद्धा महत्त्वाचा बहार आहे, जो की जून आणि जुलै महिन्यात असतो किंवा येतो. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 24. मानव धर्म सभेची स्थापना कोठे करण्यात आली? याचं राईट उत्तर आहे सुरत येथे मानव धर्म सभेची स्थापना करण्यात आली. मित्रांनो, मानव धर्माची स्थापना कोणी केली याचं उत्तर मला कमेंटमध्ये प्रत्येकाने द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. डाळिंब व मोसंबी या पिकाचे उगमस्थान कोणत्या देशात झाले? याचं राईट उत्तर आहे इराण या देशामध्ये डाळिंब व मोसंबी या पिकांचे उगमस्थान झाले. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 26. किसान कॉल सेंटरची सुरुवात केव्हा झाली? याचं राईट उत्तर आहे मित्रांनो किसान कॉल सेंटरची सुरुवात सन 2004 मध्ये करण्यात आली. 2004 महत्त्वाचा प्रश्न आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 27. पहिले वन धोरण कधी झाले? याचं राईट उत्तर आहे
आपण पाहू शकता पहिले वनधोरण हे सन 1894 या साली झाले. मित्रांनो आपणास जर विचारलं दुसरे वनधोरण कधी झाले, तर मित्रांनो दुसरे वनधोरण हे 1952 साली झाले व तिसरे वनधोरण हे 1988 या साली झाले. मित्रांनो तिन्ही वनधोरण आपणास ध्यानात ठेवायचे आहे. पहिलं 1894, दुसरं 1952 आणि तिसरं 1988. चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 28. पेरू, आंबा व चिक्कू या फळपिकांची लागवड कोणत्या पद्धतीने करतात? याचं राईट उत्तर पाहू शकता. चौकोनी पद्धतीने आपण आंबा, पेरू, चिक्कू या फळपिकांची लागवड करतो. जर आपणास प्रश्न विचारला संत्री आणि मोसंबी या फळपिकांची आपण लागवड कशी करावी, तर मित्रांनो संत्री आणि मोसंबी या फळपिकांची लागवड आपण षटकोनी या पद्धतीने करावी असं आपण उत्तर द्यायचं आहे. चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 30. खार जमीन संशोधन केंद्र कोठे आहे? याचं राईट उत्तर आहे खार जमीन संशोधन केंद्र हे पनवेल येथे आहे. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 31 आपल्या समोर. महत्त्वाचा प्रश्न. अंबाबरवा हे अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागात येते? याचं राईट उत्तर आहे अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये अंबाबरवा हे अभयारण्य येते. मित्रांनो प्रशासकीय विभाग हे 6 आहेत आणि प्रादेशिक विभाग हे 5 आहेत, हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचं आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. कलम 324 कशाच्या संदर्भात आहे? याचं राईट उत्तर आहे कलम 324 हे निवडणूक आयोग या संदर्भात आहेत. कलम 324. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. फूड फॉर वर्क हा कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आला? मित्रांनो फूड फॉर वर्क हा कार्यक्रम 5व्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आला. तसेच गरिबी हटाओ हा सुद्धा कार्यक्रम 5व्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आला. चला पाहूया पुढील प्रश्न. मित्रांनो हा प्रश्न आपल्यासाठी नवीन असू शकतो. अनुशीलन समिती कोणी स्थापन केली? याचं राईट उत्तर आहे श्री बारेंद्र कुमार घोष यांनी अनुशीलन समिती स्थापन केली. बारेंद्र कुमार घोष. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार पंचायतीमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यात आले किंवा दिले? याचं राईट उत्तर आहे 73वी घटनादुरुस्तीनुसार पंचायत समितीमध्ये महिलांना 33% आरक्षण दिले. 73वी घटनादुरुस्ती अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रांनो शेवटचा प्रश्न आपल्यासाठी. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोण असतो? प्रश्न रिपीट करतो. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोण असतो? याचं उत्तर मला प्रत्येकाने कमेंटमध्ये नक्की द्या. आपलं उत्तर चुकलं तरी हरकत नाही, पण प्रयत्न मात्र नक्की करा. मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रांना जास्त शेअर करा. चला भेटूया आपण अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.